मित्रांनो फायनली पोपटी तयार झालेला आहे। हा वेज पोपटी आहे आणि हा नॉन वेज पोपटी आहे। गरम पाला पाणी पाईप पाणी गरम आहे सध्या, नाही पाण्यात राहिलेलं पाणी असतं ना। तर मित्रांनो जे पालन आले ती वॉश करून घेणं नेसेसरी असतो, कारण आपण जस्ट त्याला नॅचरली तोडून आणलेलं आहे ना। तर एक स्वच्छताचा भाग म्हटलं तर जे अनवॉन्टेड वस्तू याच्यात आहे ते क्लीन होऊन जाणार। समजा की काय जीवजंतू असेल याच्यात, किडे वगैरे काय असू शकतात, ते क्लिनिंग करून मग तर आपण किती झालं तरी काय खाय प्यायची वस्तू बनवतो, तर त्यामध्ये मिक्स करताना जसं घरी आपण धुवून घेतो पालेभाजी वगैरे, त्याप्रमाणे याला पण आधी क्लीन करून घेतो। मला धुवून घेतोय नील काय आमरोडच आहे तो घे। आणि मित्रांनो जो महत्त्वाची मदत आहे ना आपल्याला दीपक करत आहे आणि तेजस, हे दोघे आहेत, हे इथेच राहतात। शेंगा मेजर इम्पॉर्टंट, तेजस शेंगा धुवून घेतोय आणि नील इथे मडका धुतोय। या मडका धुवून घेऊया स्वच्छ, कारण माती लागली महत्वाचा मडका आहे, याचाच पोपटी शिजणार आपली। मडका पण यासाठी धुवून का धुवून घेतो आपण? माती असते आतमध्ये। आता नवीनच मडका आहे ना। अच्छा नवीन आहे त्यामुळे। आता जसं आपण घरी पण वापरायला आणलं की आपण एकदा सुरुवातीला धुवून घेतो। अनवॉन्टेड पार्टिकल्स तरी पण आहे माती थोडंफार ते असणार, थोडं असणार। सॉरी आता मित्रांनो आपलं शेंगा धुवून झालेलं आहे। आता महत्त्वाचा भाग म्हटलं तर चिकन जे आपण आणलेलं आहे। चिकन आता लेग पीस खाणार कोण हा मोठा प्रश्न। तू खाणार आहेस का? मी नाही खाणार, माझा उपवास आहे। उपवास आहे रविवारचा? हां नाही रविवारचा नाही, ॲक्च्युली थोडी पूजाचा हे चालू आहे, त्याच्यामुळे मी पुढच्या महिन्यापासून नॉनव्हेज खाणार। तेजस पण आपल्यासोबत असतो, म्हणजे फिशिंगच्या व्हिडिओमध्ये पण असतो आणि सगळ्या व्हिडिओमध्ये पण तेजस असतो आपल्यासोबत। मित्रांनो आता चिकन पण आपलं झालेलं आहे क्लीन करून, म्हणजे साफ धुवून झालेलं आहे। ते बटाटे जे आपण यात ॲड करणार आहोत, बटाटे पण आपण धुवून घेत आहोत आणि अंडी पण क्लीन करून आपण घेत आहोत। अंडी क्लीन करायचं कारण हे आहे ना की आपण आता सर्व सामग्री जर आपण यामध्ये जर यूज करतो क्लीन केलं तर अंडीला पण का सोडायचं, म्हणून आपण त्यालाही पूर्णपणे क्लीन करून घेतो स्वच्छ। तर मित्रांनो पोपटीची सामग्री धुवून झालेला आहे आणि इथे आपल्याला आता दोन मटके दिसत असतील, एक ब्लॅक आणि रेड। तर ब्लॅक आपण यूज करणार आहोत नॉनव्हेज पोपटीसाठी आणि रेडवाला आपण जो मटका आहे तो यूज करणार आहोत वेज पोपटीसाठी। आणि ही सामग्री आपण बघू शकता की सर्व रेडी आहे, मटका रेडी आहे, शेंगा रेडी आहे, बटाटे आहे, चिकन आहे, अंडी आहे आणि जे आपल्याला पालं लागतात ते सर्व इथे रेडी करून ठेवलेले आहेत। आपण जर फिलिंग करणार आहोत ना तर त्यामध्ये काय काय सामग्री मिक्स होणार बघा। इथे हे मसाला आहे, हळद आणि बाकीचा मसाला आहे, ओवा आहे आणि मीठ आपल्या टेस्ट अनुसार आपल्याला लागणार आहे ते। तर चला आता मित्रांनो आपण आता आहे ना फिलिंगचा प्रोसेसला स्टार्ट करूया। मित्रांनो सर्वात आधी आहे ना वेज स्टार्ट करायचं लाल मटक्यामध्ये। आणि बघा हे पालं कोणत्या पद्धतीने लावलं जात आहे, एक टेक्निक असते ते, ह्याची टेक्निक बघा। म्हणजे मटक्याचा आतून मटक्याचे जेवढे साईड असतात ना ते साईड कवर करावं लागतो। हे साईड पूर्ण कवर झाल्यानंतर मधला स्पेस आहे तर इतर सामग्रीसाठी आपल्याला सोडावं लागतं ते। आणि त्याचं आपलं हे पालाचं बेनिफिट काय, आता साईडला लावलं असते त्याचं काय बेनिफिट होणार त्याच्याने? त्यांनी आपले शेंगा वगैरे आहे ना ते करपणार नाही, परत फ्लेवर वगैरे आपल्याला मिळणार। अच्छा फ्लेवर येईल आणि करपणार नाही। असा हा कट कशासाठी मारायचा? बस त्यासाठी इकडे येण्यासाठी इकडे तूच मार। हा बघा हा कट मारतायत, म्हणजे त्याच्यामध्ये मसालाचा फ्लेवर आला पाहिजे बटाट्यामध्ये। व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसाठी यूज करणार ना हे। तर मित्रांनो बघा ह्या पद्धतीने बटाट्याला जर चीर मारतात ना तर असे त्याला मध्ये असं बघा, हे याला असं ओपन करून आणि ह्या पद्धतीने त्यामध्ये मसाला भरला जातो। हा हे जाय खडा मसाला असतो ना आपला, आणि हे सर्व वाफेवरती शिजणार आहे।
तर ऑटोमॅटिक तो मसाल्याचा टेस्ट आहे तो बटाट्यामध्ये येणार. म्हणजे आपण आता समज की एवढं सर्व यूज करत आहोत बरोबर आहे. ह्या व्यतिरिक्त जर आपल्याला करायचं असेल आपण काय काय ह्यामध्ये अजून ऍड करू शकतो? त्यामध्ये काय वांगी पण टाकू शकतो किंवा आणखीन दुसरं काय रताळी वगैरे पण. अच्छा, वांगी, रताळी. हा. जसं आम्ही मच्छी मार्केटमधून होतो तर ते काय बोलत होते, खेकडे घेऊन जा, हे पण तुम्ही टाकू शकतात, मच्छी पण टाकू शकतात. ते मी मध्ये ऐकलं होतं का एकाने हे टाकलेलं कोळंबी वगैरे हे पानाच्या ह्याच्यात केळीच्या पानात. मला एकाने तर म्हणजे चिकन बरोबर सर्व टाकू शकतात हो. ते, म्हणजे एकदम मिक्स करून सर्व. ओके. मग काही जण मच्छी पण टाकतात ना. पण मच्छी टाकली ना की मग ती पोपटीला मग तो चिकनचा टेस्ट वगैरे मरून जातो. अच्छा. एक ते एकच टाका असं. बरं, काहीतरी एक जसं व्हेज होतं तर तसं आपण व्हेज करतोय. चिकन आहे तर मग चिकन अंडीचा बनवा, बरोबर. मच्छीचं असेल तर फक्त प्रॉन्स वगैरे तसं काहीतरी वेगळं हा बनवा. तसंच सर्व मिक्स केलं की ते कुठे ना कुठे टेस्ट मग एकाचा फ्लेवर जातो आणि मग सगळं मॅरिनेट झाल्यावरती टेस्ट राहत नाही ना. मग सगळ्याचा फ्लेवर निघून जातो अच्छा. तुमच्या ह्याच्या पोपटीमधनं. ते व्हेजमध्ये शेंगा पण टाकून झालेले आहेत मटक्यामध्ये. हा. अजून काय टाकणार याच्यात आता? बटाटे फक्त ना? बटाटे त्यात ओवा टाकतायत आतमध्ये. मीठ पण पेरतायत. ओवा पेरलेला आहे सर्व ठिकाणी बघा. आणि चवीनुसार मीठ पेरतायत आता. चवीनुसार मीठ. तरी शेंगा आपण किती टाकलेत? 1 किलो? नाही, आपण 1.5 किलोचे कॉन्सेप्ट केले. 3 किलो शेंगा आणल्यात आपण. हां. 1.5 किलो व्हेज मध्ये, 1.5 किलो नॉन व्हेज मध्ये शिफ्ट करतोय ना. कवर नाही, अजून एक थर लागेल. अजून एक तर पाला लेअर असते लेअर. लेअर असते. आपण बिर्याणी मध्ये कशी लेअर टाकतो, हां हां. आधी राईस मसाला मसाला. तसंच तर अजून ही बघा लेअर केलेली आहे पाल्याची बघा. हा, तो उभं शूट कर ना. हे बघा तसं बिर्याणीमध्ये लेअर करतात त्याप्रमाणे हे केलेलं आहे पहा. ओवा टाकतायत. आता ही बटाटे ठेवलेत. बस. शेवटी मीठ हा पाण्यापासूनच बनलेला आहे, खाऱ्या पाण्यापासून. त्याचं पुन्हा बाष्पीकरण होतं. मित्रांनो, याप्रमाणे बघा आता हा फायनल लेअर आहे. आणखी फायनल म्हटलं तर ह्याला मटक्याला आता या पालाने पॅक करत आहोत. हा पाला जलतो तेव्हा श्रिंक होऊन लहान होतो. म्हणून काठी सपोर्टला लावायची. काठी सपोर्टला पाला खाली पडला नाही पाहिजे. खाली. आणि पाला जर खाली पडला मग शेंगा पण खाली पडतील आपल्या. अच्छा, काही बघा काठीने पॅक करायचं आहे बघा. पाला खाली पडू नये, शेंगा पडू नये म्हणून आहे बघा. ही बघा आपली काठी एक काठी हंडी ठेवलं. हंडी तयार झाली. ही एक हंडी तयार झालेली आहे व्हेजची अंडी. आता नॉन व्हेजची. दीपक तू लावचं आता. कोणता मसाला आहे? आपलं घरगुती घरगुती मसाला. म्हणजे काय काय असतो याच्यात मिक्स? ह्याच्यामध्ये मिक्स मसाल्यामध्ये धन बडीसोप ते परत सुका आपलं हे असं ना आपण घरगुती जसं मसाला खडा रेडी मसाला, करतो हा. ते. हे सर्व मिक्स करून हे केलेलं असतं. आणि ज्यांच्याकडे घरगुती मसाला नसेल तर त्यांनी कोणता मसाला वापरावा चवीसाठी? कुठलंही चालेल, आपल्या दुकानावर भेटतं ना तिखट मसाला. परत एक आपला हे पण भेटतं चिकन 65. हां, चिकन 65 वगैरे अच्छा. बाजारातून आणून बनवू शकतो. बनवू शकतो ना. हे मीठ असतो ते चवी अनुसार ना, अंदाजाने. ह्यात असं काय नाही की चिकनला आपल्याला मॅरिनेट करून थोडा वेळ सोडावा लागतो, असं काय नाही की डायरेक्ट. आता आपण हा मसाला थोडा वेळ सोडू आपण, जोपर्यंत आपला त्या पोपटी सेट नाही होत त्यामुळे आपण आता जोपर्यंत वेज सेट होत नाही तोपर्यंत ह्याला तसं सोडणार. ओके. तोपर्यंत हा एक्झॉर्ब करेल जेवढा मसाला वगैरे आहे तेवढा. आणि याची खरी मजा म्हटलं तर नॅचरल वातावरणमध्ये ना, घरापेक्षा घराचं बाहेर नॅचरल वातावरणमध्ये बनवलं की अजून मस्त ती फिलिंग येते. ती फील पण येतो आणि तो टेस्ट पण फरक पडतच असेल. काही लोक कुकरामध्ये पण बनवतात. फक्त तुम्हाला तो मामरूटचा पाला आहे ना, हा. तो रिक्वायर्ड आहे. तो रिक्वायर्ड आहे. तो जर मिळाला प्रॉपर हा, तर तुम्हाला तर तुम्ही कुकरामध्ये पण बनवू शकतात. कुकराला अशी कोटिंग लावायची, हा हा सेम जसे मडक्याला लावतो तशीच. बरोबर आहे. पण कुकरावरती शिट्टी नाही लावायची, शिट्टी काढावी लागते. अच्छा, असं आहे. माझे वाफ जात राहिलं हा. पाहिजे. तर मित्रांनो, ही आता जी तयारी चालली आहे ना, ही चिकन पोपटीची तयारी चाललेली आहे. ज्यामध्ये आपण चिकन नॉनव्हेज करणार आहोत. ही ती तयारी चाललेली आहे. आणि आता यामध्ये कसे लेअर सेम पद्धतीने लेअर असणार. सेम. हां, जसं सेम असणार आहे.
एवढंच आहे की त्या ठिकाणी भाजी बटाटे वगैरे होते आणि इथे चिकन आणि अंडी. फक्त महत्त्वाचं बघायचं की अंडी वगैरे कसे ठेवतात ते आहे. शेंगा टाकतोय, नंतर परत लास्ट शेंगा टाक. मीठ टाकलं आता, समजलं काय मध्ये अंडे आणि चिकन. शेंगा टाकलं आणि मीठ टाकलं. हे बघा ठीक आहे. चिकन कुठं चिकन पीस टाकले. अंडी ठेवली ते बघा. बटाटे काय आहेत 2 ते बघ. हे बघा 2 बटाटा, 1 बटाटा ठेवला, हा दुसरा बटाटा. अंडी, बटाटा, चिकन असं ठेवलेलं आहे. हे बघा ओवा टाकताय. साईडने कोटिंग करून घेत आहे पाल्याचं. परत चिकनच्या पीस. वा राहिला असं वरती लावून. अंडी, अंडी पण टाक. आणि एकदा शिवून टाका. मामरूट टाक, अबे इकडे पण आहे. इकडं आहे, तिकडं आहे, मागे इकडे पाठी पण आहे. हा बघ, त्यांना काढ थोडं. मागे हा पण आहे बघ. नील थोडं मागे. आता पॅकिंग करताय. पाला भारी येऊ नये म्हणून पॅकिंग करते. मित्रांनो, आपण बॅकग्राऊंडमध्ये पाहू शकता की जो फिलिंगचं काम आहे ना ते कंप्लीट झालेलं आहे. आणि फिलिंग करताना जो सर्वात एंडिंगचा प्रोसेस होतो ना तो सर्वात महत्त्वाचा. आणि का महत्त्वाचा मी आपल्याला आता एक्सप्लेन करतो. तर ह्याच्यात आहे ना मित्रांनो, आता बघा ह्याच्यात व्हेज आहे तुम्ही पाहिलं, आणि ह्याच्यात नॉनव्हेज आपण फिल केलेलं आहे. आणि फिलिंग केल्यानंतर ते मटकं उलटं करून ठेवणार. आणि आतमधली जी सामग्री आहे कंप्लीट, तर त्याला बघा हे काठी आहेत ना छोटे छोटे, ह्यानी त्याला लॉक केलेलं आहे. म्हणजे जे मॉइश्चर पाणी जे पडणार ना, तर कसं की पानं वगैरे नंतर गळतील आणि पाणी सर्व बाहेर येईल. तर आतमधली जी सामग्री असते ते बाहेर पडता कामा नये म्हणून असं ह्याला लॉक केला जातो. नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो, कुकिंग पद्धत सेम आहे. अशी उलटी ठेवायची. अशी उलटी ठेवली आहे. उलटी ठेवली आहे त्यासाठी खास पॅकिंग केली होती. चारी बाजून राखून ठेवते. उपटीसाठी पेंड्या लावत आहेत. भाताच्या पेंड्या. हे बघ पेंड्यांची इथे जाईल नाही तर. कुठं आहे? नाही नाही, ती जाईल बरोबर. अरे नाही घुसतात माणसं.
टेक्निक बघा. आता लांब व्हा तर धक लागेल आणि गोप्रो हॅक होईल. भाताच्या तर मित्रांनो, आपण मागे पाहू शकता हे पोपटी बनवायचा प्रोसेस स्टार्ट झालेला आहे. दोन्ही मटके एकत्र ठेवलेले आहेत आणि आग पेटवण्यात आलेली आहे आणि हे 20 मिनटं असं सतत प्रोसेस चालू असणार आहे. सिनेमॅटिक शॉट आला. टोटल 20 मिनटाचा प्रोसेस आहे. त्यामधलं आता 9 ते 10 मिनटं आता होत आले आहेत. पुढचे 10 मिनटं कसे जातील ते बघूया आपण. गरम आहे रे. तर मित्रांनो बघा, या पद्धतीने चेक केला जातो. आतमध्ये आपण बघू शकता, बाहेरून आपल्याला वाटेल की पूर्ण विजलेलं आहे कम्प्लिटली, पण आतमध्ये जे आहे ना मेन काम हे बघा आग आली. इथे सुरू आहे. तर आता मित्रांनो हा शेवटचा, कारण आता 20 मिनटं होत आले ऑलरेडी. समजा ना की 15-1 मिनटं कंप्लीट झालेले आहेत. तर आता हा शेवटचा पेन आपला. तुम्ही आवाज ऐकू शकता. आवाज आहे. तू जाणताव का काय त्याला. तर मित्रांनो, पोपटीचा हा फायनल प्रोसेस चालू आहे. हा तेजस, दीपक, आपण प्रॉपर सर्व यूज केलेलं आहे त्याच्यात. हो सर्व व्यवस्थित झालं. सर्व व्यवस्थित यूज केलं आहे ना. आता आपण किती मिनटं ठेवलेले तिथे आतमध्ये? 20 मिनिटं झालीत. अजून 4 ते 5 मिनिटं अजून. 4 ते 5 मिनटं. आणि त्यानंतर आपण काय करणार आता? मग आता हे काढायचं मडकं वगैरे आणि नंतर मग सर्विंग करू आपण. आपला घमेल जो आपण शेंगा धुण्यासाठी वापरलेला त्याच्यामध्ये आपण ते सर्व करू आणि दाखवू कसा. पण भाजण्याची शक्यता जास्त आहे, त्याच्यामुळे आपण काटकशीरपणे पालन करू की काही न भाजणारी अशी वस्तू घेऊन तो मडका असा ओतायचं काम करू. बघूया, तुम्ही बघणारच व्हिडिओमध्ये. तर फायनली ना मित्रांनो, आपण जो पोपटी आता ते मडक्यातून बाहेर काढणार ना, तर हे केळीचे पान आहेत ना, ते आपण कापून घेत आहोत, कारण की ते पसरणार जेव्हा आपण त्याला बाहेर काढणार. बाजूला वा, आतमध्ये गरम आहे. बघा असं तर एकेकाली मडका होता आपला लाल, तो झालाय आता काला. काय हा झाली तयार झाली. डिजिटल झूम असतो ना. तुझा काळा झाला टावेल. टावेल काळा झाला. काळ्या कपड्याने दीपक अंग. हे बघा, चला मेजवानी आपली तयार झालेली आहे. सुगंध येतो. भूक लागली ही आहे. व्हेज ह्याच्यात टाक. पहिले व्हेजच का? ही व्हेजच का. पानं बरोबर. हे बघा काढतोय. सुगंध तर आलाय. भूक लागली एकदम. बघा पाला पहिला काढला. सावकाश पॉवरफुल. नीट बोलतो झाली आहे. मित्रांनो बघा, या पद्धतीने काढलं बघा जातं. व्हेज. हा हा, सावकाश. थोडीशी लागत आहेत. आणि बघा वापर झाले. हे बघा नॉनव्हेज.
अंडी आली, बटाटे पावर झाले पॉवरफुल. हे बघा, हे बघा. आतमध्ये करून लवकर तीन कमी पडली वाटतं. असं दे ती थोडी जळते, थोडीशी हे होतं सगळी. थोडंफार तर होणारच ना ते. बघ काय बस अंडी अंडी आतमध्ये आहे. अंडा एक आहे. तर मित्रांनो, हे आहे व्हेज पोपटी, हे नॉन व्हेज. तिथे आपण पाहू शकतात की शेंगा आणि हे चिकन आहेत आणि चिकन नंतर हे अंडी आहे, बटाटे. मित्रांनो, फायनली पोपटी तयार झालेला आहे. हा व्हेज पोपटी आहे आणि हा नॉन व्हेज पोपटी आहे. आता आपण टेस्टिंगला सुरुवात करत आहोत. तर चला सुरू करूया. हे व्हेज ट्राय करतात आहे, आम्ही नॉन व्हेज ट्राय करत आहोत. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम शेंगाचं चव बघूया आपण कसं झालंय. कारण हे ॲक्च्युली जे पालक पण तोडत होतो ना, काय नाव ते पालाचं? हां, महामृत. त्याचा टेस्ट शेंगामध्ये फील होतो. बटाट्याला पण आपण टेस्ट करूया. कारण यात मसाला बघा, आपण पाहिलेलं कसा मसाला भरत होतो याच्यात. डाळ जेव्हा मसालेदार आणि बटाटा मस्त. मसालेदार. तेच पाल्याचा टेस्ट ह्याच्यात पण आलेला आहे. आणि मिरची आणि जे मसाला होता ना, घरगुती मसाला ॲड केलेला, त्याचा पूर्ण फ्लेवर येत आहे आणि प्रॉपर शिजलेला, एकदम नरम आणि सॉफ्ट आणि मऊ आहे. आता आम्ही हे सगळं फस्त करतो आणि नंतर पोट भरल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो, है ना? पोट भरल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो. आता फस्त करतो सगळं. कसं तर व्हेजवाल्यांकडे काय फक्त शेंगा आणि बटाटेच होते. आमच्या अजून अंडी, चिकन बाकी रिव्ह्यू करायचा. तर थांबा. थांबा त्यांच्यासाठी थांबा. आमचं सुरुवात करू. तुम्ही सुरुवात करा, खास राहा. मित्रांनो, आता आपण अंडी ट्राय करतोय. कारण आपण बॉईल अंडी खाल्लेले आहेत, बरोबर. नॉर्मली आपण घरी बॉईल अंडी करून खातो, पण हे पोपटीमध्ये अंडी कसं म्हणजे बॉईल झालंय, कसं शिजलंय ते बघूया आधी. एक प्रकारे बॉईल अंडीचाच प्रकार आहे. आतमधलं आपल्याला टेस्ट फील करायचं कसं आहे. म्हणजे जे घरी बॉईल करून खातो ना मित्रांनो, त्यापेक्षाही लाख पटीने टेस्ट ह्याच्यात बेटर लागत आहे. बॉईल अंडी कसं आपण बॉईल करतो तर साधं, आपण खाताना साधं फील होतो. हे अजिबात साधं फील, यामध्ये मसाल्याचा फ्लेवर पण येत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही लेग पीस ट्राय करतोय. बघा, लेग पीस तेजस आणि सूर्याने घेतलेला आहे. लेग पीस डायरेक्ट खाऊ शकतो आपण. काय नाही म्हणतात डायरेक्ट पाला म्हणजे. सूर्य अंडी कशी होती? हा, अंडी मस्त सॉफ्ट एकदम. सॉफ्ट एकदम अंडी. जबरदस्त. आपण सर्वांना प्रश्न पडला असेल आणि आपण विचार करत असणार की बाबा आता चिकन हे लोक खातात, तर चिकन शिजलंय की नाही. मी एक बाईट घेतो. प्रॉपर शिजलेलं आहे. आणि सेम ह्याच्यात पण मसाल्याचा टेस्ट, शेंगाचा टेस्ट येत आहे. आणि ते पालाचं नाव काय? महामृत. खूप कठीण नाव आहे. काय? महामरूड. त्याशिवाय पोपटी पॉसिबल नाहीये. तोच प्रॉपर पाला आहे पोपटीसाठी. असं बघायला गेलं तर माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा आम्ही पोपटी बनवलेलं आहे. पोपटी मी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे, फर्स्ट टाइम पोपटी खात आहे. ओव्हरऑल मी सॅटिस्फाईड आहे. जी मेहनत आम्ही घेतलेली इथे मुंबईवरून रोहा स्पेशली याच्यासाठी आलेलो, तर तो सक्सेस झालेला आहे. मला खूप आवडलेला आहे टेस्ट. आणि पूर्ण म्हणजे बनवायची जी पद्धत होती, आपण व्हिडिओमध्ये पाहिलं, आपल्याला कुठे का असं वाटत असेल ना की आम्ही कुठे चुकत होतो किंवा इकडचे जे मंडळी बनवत होते कुठे चुकत होते, त्यामध्ये अजून काय ॲड करता आलं असतं तर अजून मस्त झालं असतं किंवा अजून वेगळं टेस्ट याला आपण देऊ शकतो. तर आपण प्लीज कमेंट्समध्ये मेन्शन करा तिथे आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा, जेणेकरून कसं की आम्ही तोही रेसिपी बनवून आणि पुन्हा त्याच्यावरती व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. तर आता पूर्ण रेसिपी शेअर झालेला आहे, आपण पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहात. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर मनोरंजन कट्टा किंवा सुपर सूर्या ब्लॉग्सवरती आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर त्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा आपल्याला भेटीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय बोलू आपण? पोपटी. जय पोपटी. जय पोपटी. जय पोपटी. पोपटी पोपटी. पोपटीचा विजय असो. चला बाय मित्रांनो.